मंडळी, निराशेचं हलाहल दूर करून मनोरंजनाचं समुद्र मंथन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आज मामीला कळणार आहे मामाचं एक रहस्य. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा जंगी सामना अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या यंग ब्रिगेडला. आता पळ, आता कुठे पळायचे पळ. जावय बापू, आज दिवस बरोबर काय कुत्र्या बरोबरच खेळणार आहे. हो मामी, हो कुत्रा नका बोलू, बबडी नाव आहे ना त्याचं. बघितलंस प्रिया, असं होतंय आता बघ ना. आणला तेव्हा हा कशाला या घरात, हा ह्याला नको, ह्याला घेऊन जा बाहेर. आणि आता कुत्रा म्हणलं तर त्रास होतोय का माणसाला. बबडीचा जा 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 जा. अरे परत टाक. ओ बबडी बबडी, इकडे इकडे इकडे. अरे मी याला, अरे पहिल्यांदाच आलास, एवढा जीव नको काढूस. अगं माझी सोंटडी, माझी बुंगड कोणती माझी. अगं प्रिया, काय प्राण्यांचं असंच असतं ग. बघ ना ग. एकदा लळा लागला ना का मग तो लागतोच. माझी पिल्लू बस स्टॉपवर उभी होते एकदा, एवढीच होता ना पिल्लू, पायाजवळ घुटमळत होता. भूक लागली होती ग, म्हणून बिस्किट पुढं केलं. जगाला असं वाटलंच नव्हतं, 1-2 शेड्यूल मध्ये जाईल असं वाटत होता. माझी गोंडी खरंच ग बाय, काय ग चिवट धरून राहिला एकदम. काय ग, तुला सांगते, आमच्या समोरची ती तामणकर बाई आहे ना, मॅड ह्याच्यासाठी. मॅड मॅड बघितलं, तामणकरणीचं नाव काढलं, आवाज बघ कसा बदलला तो. ये बबडी, ती बघ तामणकरीन आली बघ. नाही आले बबडी लब्बाड. माझी गुंडी. नाही बाबू, दत्तू आहे आपला, दत्तू आहे. मामी त्रास देते. काय त्रास देत, दत्त्याचा आणि त्याचं पटत नाही ना. तुला सांगते, काहीतरी खोडा काढत असेल हा. नाही बबडी आता इथेच राहणार. इथेच राहणार म्हणे. आणि करणार कोण त्याचं? माणसाच्या बाळांपेक्षा जास्त सांभाळायला लागतं, माहितीये ना. मग ठीक आहे, मी करेन त्याचं, मी घेतो त्याची जबाबदारी. हो का? हो ना बबडी, बघ हो बोलते हो. बबडी भूक लागली, भूक लागली, भूक द्यायचा, त्याला खायला घेऊन यायचा काहीतरी. जबाबदारी घेतलीस ना, जा खायला घाल आता, जा. एवढं शब्दात पकडशील, मी घेऊन येतो, चल. ए बा, नको नको नको, मी जाते, मी करते काय. नाही, मी जाते काय. अगं नको, तो पसारा करल. ओय बाप, चल चल. अग माझी गोंडी गती, माझी माझी गुंडडा. शुला आली. चला चला, कुठं करणार? नाही, कुठे शिकवलं कुठं आहे? बाथरूम कुठं आहे? आतमध्ये आहे, चल आतमध्ये. हा चला चला. मारत जाऊ नकोस ग. नाही ग, यांना शिकवायला लागतं, नाही तर घरभर निस्ता पसारा करतात. बरं, हा लवकर शिकला. दत्तू 4 वर्षाचा होईपर्यंत गाद्या ओल्या करत होता. आता नाही ना रे. पण प्रिया, काय पण बोल, हा बबडी घरात आल्यापासून ना एकदम भारी वाटतं. हो ना. ते काय बोलतात ना, ॲनिमल थेरपी वगैरे, त्याच्याशी खेळलं ना की असं रिलॅक्स वाटतं, माहिती आहे एकदम. मामा भाता माझा भाचा. मामा माझा भाचा. कशाला आला हे मामा, कसा आलास? कसा आलो? हा आयला. ए पम्या, असा आलो. भाता भाचा. मामा नमस्कार. सुन बाई सुन. किती वेळा सांगितलंय, बाई माणसानं कोणी समोर येऊ दे, वाकायचं नाही, अजिबात नाही वाकायचा. बसा ना. बस. अरे वा, पत्र्याची खुर्ची बदलली वाटतं. हो. वा. अरे सोबत आणली ती, कुठे गेली? कोण आणली? शिवाली आली होती ना. तिचं काय आहे, ती लिफ्ट बघितलं ना की ती कावरी होते, वर खाली जाते ना, त्याच्याबरोबर खेळत बसली असेल. ए शिवाली बेटा, ये घरात. आली हो.
अय्या पम्या दादा अरे अरे हो अरे हो ए, थांब 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 अरे, ए, ए. वहिनी ये तू येताना घाटातून आलीस वाटतं डायरेक्ट. पम्या दादा चॉकलेट दे चॉकलेट नाही आहे आता. 50 रुपये दे अरे बापरे 50 रुपयाची लहान मुलगी आज. वहिनी तू पण दे 50 रुपये दिले ना आता दादांनी. हा दोघांचे आहेत ते. कंजूसच आहेस किती झाले 50च झाले ए मजा नाही ए. आ, नाही मामा म्हटलं असे अचानक कसे काय आलात तुम्ही? मी अचानकच येतो. अचानक येतो, अचानक जातो, मग परत अचानक येतो, मग अचानक गायबच होतो. माझा सगळा ऋतू नसतो. मला वाटेल तो माझा ऋतू. कधी उन्हाळा कधी पावसाळा. अय्या तात हं. पावसाळा ओ. पण आपण तर छत्री आणलीच नाही. पाऊस पडलो आणि भिजलो तर हा, बेटा आता आपण घरात आहे ना, आता कसं भिजणार? अय्या हो या वय. मामा अरे मग तू आलायस इथे म्हणजे काय असं काम वगैरे होतं का? हिला दाखवायचे, आपल्या शिवालीला दाखवायचे डॉक्टरला. काय? हा मामा हिच्या लहानपणापासून आम्ही तुला हेच सांगत होतो हिला डॉक्टरला दाखव. बरं केलंस एकदा काय ते डॉक्टरला दाखवून घे. नाही पम्या, अरे हिला दाखवायचे डॉक्टरला म्हणजे डॉक्टर मुलाचं स्थळ आलं हिला. या हा, हिला? हिला डॉक्टर मुलाला दाखवायचंय. बापरे हिला स्थळ आलं? मग आता मोठी झाली शिवाली. छत्र्यांनी पाऊस ह्याच्यातली काय गोंधळते पण मोठी झाली. थोडा गोंधळ होतो पण मोठी झाली. वा, वा, वा. ते इकडचेच आहेत. अच्छा नवऱ्या मुलाकडली माणसं इकडचीच आहेत. मग त्यांना गावाला कशाला बोलवा? मी म्हणलं उगाच कशाला त्यांना त्रास. आम्ही येतो ना तिकडे, तुमचा भाषा तिकडेच राहतो. हा. म्हटलं मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पण होईल, आच्याला भेटणं पण होईल आणि सुनबाईला भेटणं पण होईल. इथे कार्यक्रम हा, इथं कार्यक्रम आहे. प्रिया, अगं चायची गालणी कुठं घावत नाही ए बघा, हा? इकडे हा. इकडे या इथं काय करते? हा इथं काय करतोय? मी म्हणतो पम्या ही इथं काय करते? प्रिया हा इथं काय करतोय? हे माझ्या भाच्याचं घर आहे, मी माझ्या भाच्याच्या घरात उभा आहे. मी काय धर्मशाळेत उभी नाही, माझ्या पण भाचीचं घर आहे, मी तिथं उभी आहे. ए, काय करणार आहेस? थांब. काय करणार आहेस? रागराम. मागं राहायचं, माझ्या अंगावर चालून यायचं नाही, आधी मला सांगून ठेवते. तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही, कळलं ना? मला लय हौस नाही तुझ्याबरोबर बोलायची. उगाच आरडाओरडा करू नको. आवाज खाली करायचा. आवाज खाली कर. खाली नाही तर अंगावर येईन तुझा, सांगतो. थांबा थांबा. ए शिवाली, हा दत्तू तू आलीस ना की असं वाटतं दिवाळी सुरू झाली. मामी 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 का मारताय त्याला? तो तर मला फक्त असं म्हणतोय ना की तू आल्यावर दिवाळी आल्यासारखं वाटतं. दत्तू चल फटाके फोडू. तुला किती वेळा सांगितलंय? तो लहान नाही आहे, मोठा झालाय तो. त्याच्या बाजूला उभा राहायचं ना अजिबात. थांब ना त्याच्यापासून. लांब कशाला? रोग लागलाय त्याला. ओ त्याला रोग लागलाय. ए दिवाळी आले काय? ये इकडं. अरे ये मी नाही. ये ना, दिवाळी साजरी करू इकडे. तुला उंच उडणारा पाऊस दाखवतो. ये याला काय बोलतोय मग? एक मिनिट. ए, काय बोलला ह्यो? ए, दिवाळी. पण सांभाळून बोलायला सांग याला. हो मामा तू येऊन तर बघ. मला नाही बघायचंय पाऊस. नाही बघा अरे असं कसं? हा, मी तुला उंच उडणारा पाऊस दाखवतो, तू मला सुरसुर दाखव. काय बोलला झालं या प्रिया? काय आहे? तू सोड ना, जाऊ दे. गप्पा बस. माझ्याकडे नाहीये सुरसुरी. हाय? सुरसुरी नाही ए, माझ्याकडे. पम्या, हा. याच्याकडे सुरसुर नाही. हा? मग काय टिकल्यांच्या जीवावर उड्या मारतोस? मामा काय बोललास? काय बोलू? वरांकडे काय सुरसुऱ्या मागतोस? अं. तुला अनारसा दाखवू? अनारसा दाखवू काय? काय वाटेल ते बोलते. वाटेल ते बोलतो. तू बोलतोस ते चांगलं आणि आम्ही बोलतो वाटेल ते. तुझ्या बोलण्याला अजिबात तारतम्य नाही, कळलं अरे, ना? तू तर एकदम तर्कशुद्धच बोलतोय. मी त्याच्याशी बोललो ना आपण. तोंडाला लागू नकोस माझ्या. आधी तोंडाला सांगते, लागू मला नको. तुला हे काढ बोलायला एकदाचं. नाही. अरे, हे काढ. हे काय आहे सारखं ऐका ना, थांबा. अस्तित्वाची लढाई आहे. अस्तित्वाची तू मध्ये बोल नको. लढाई करायला. हे तुला मी आता सांगतोय,
बाई माणूस म्हणून मी दुर्लक्ष करतो ना, सारखं सारखं माझ्या अंगावर येत नाही. आणि तू येतोस बाई माणसाच्या अंगावर ते ना, किती वेळा सांगितलं, 1000 वेळा सांगितलं नाही. ह्यांच्याकडे बघून ऐकून घेतो. माझ्या नादाला लागायचं नाही तुला. तुला अरे मामा थांब रे. थांबा जरा दोघे, सारखे भांडत बसता आल्यानंतर सारखे एकमेकांच्या समोर. तुम्ही येतात कशाला एकमेकांच्या समोर? आम्हाला काही हाऊस नाही याच्या समोर यायची. आज येतो तोंड घेऊन इकडे मारायला. आता मला काय माहिती होतं ते येणार आहे तिथे? मामा तुम्हाला पण विचारून येता येत नाही का हो? इतकं कसं गृहीत धरता तुम्ही आम्हाला? अरे बरोबर बोलते ती मामा, विचारून यायचं ना, एक फोन करायचा ना. मामा नाही, नाही नाही, बरोबर तुमचं बरोबर. नाही, मामा काय आहे तसं ए, बोला. बोललास तू, तुला बोलायचं ते बोललास तू. अरे मामा मी भाचा आहे ना. अरे, त्या टेकू नको अजिबात. या मांडीला अजून माझ्या भाच्याचा तुझा वास आहे अजून. हो, तू काय म्हणला? नाही नाही तू काय म्हणाला? अरे आम्हाला परमिशन घेऊन तुझ्या घरात यायचं ना, ठीक आहे. नाही मामा, ते ना असं ओघाओघात बोललं. नाही पण जे आलं ना ते मनात आलं ना. नाही मामा. नाही होते होते. तुम्ही मुलं आहेत ना, मोठे झाले की सगळं विसरता रे. नाही 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 असं नुसतं नाही 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 म्हणून होणार नाही ना. आता तुझा नवरा आहे ना, एवढा होता. एवढंच कसं असेल मामा? बाई पूर्ण आकृती बघ ना, एवढी दाखवतो तुला मी. तू नुसतं हालतं तिकडे बघते. एवढा होता लहानपणी, एवढा होता. असा मानेवर घेऊन फिरायला याला. लोक बघायचे, अरे काय दृश्य आहे, मामा भाता भाता मामा. असा असा मानेला अशी मिठी मारून बसायचा, असा कानाला टेकून झोपायचा, पचकन कानाच्या पाळीवर याचा शेंबूड पडायचा. बस. मामा घाण वाटतंय हो. मला काय कानावर बासुंदी पडल्यावर का वाटायचं? तरी मी सगळं सहन करायचो का, माझा भाचा. तुला आणि मामाने परमिशन करे, नाही रे नाही, हे ते नाही. अरे मामा मला हे सगळं माहिती आहे, पण 4 चौघात हे नको ना बोलू. गणित चुकते तुझं. हा? 4 चौघ नाही, ती एकटी 14 जणी आहेत. आता मी तुमच्या बोलण्यात होते. नाही नाही मी तुमच्या बोलण्यात होते. त्यामुळे सुरुवातीला नाही, 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 अरे. त्यामुळे मला लागलं घरात या नको. माझ्याशिवाय तुझा पान हलत तुझ्याशी नाही. बोलायची इच्छाच नाही मला. माझ्याशिवाय तुझा पान हलत नाही. तू हात वर करू बोट नको. खाली कर. नाही तर काय करणार आहेस? तू काय करशील? बोट खाली करू तू काय नको. करशील? माझ्याशी बोट कर. जास्त आवाज चढवणार नाही. बघितल्याशी बाहेर तुझ्यासारखे पण लय बघितले. माझा. वर तोंड करून बोलायला कशाला येतो काय माहिती? बघण्याचा कार्यक्रम करा. शाबास सुन बाई. हा बघण्याचा कार्यक्रम बघ. हा. हे माझ्या भाच्याचं घर आहे. हो आहे तुझ्या मामे बहिणीचा म्हणजे माझ्या मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रम इथं होऊ शकतो. होऊ शकतो. हो. बस. हा. मग मला त्या कार्यक्रमात ह्या बाजूचं माझी सुनबाई सोडल्या दुसरं कोणी नको आहे. आम्हाला हौसच नाही तुझ्या अरे पण कार्यक्रमात ती यायची. मामा- ती नाही आणि ही नाही, मला कोणी कुत्र नको आहे. ओ कुत्रा कोणाला बोलतो हो? ए, मारा, ते करा. इकडे. अरे दिसशील असं तरी समोर ये. तुला नाही कुत्रा बोललो मी, तू चिंबोरी आहेस, चिंबोरी. इकडे मी नाही. तुला बिळात हात घालून चिंबोरी कशी पकडायची दाखवतो. ये ये ना. मामा, मी- अरे ये रे ये राजा ये. आवा काय करतो? ये ये ये. काय? ए हा वाव म्हणतो माझ्याकडे बघून. वाव नाही बबडी. वाव नाही. बबडी याला थांबवा. याला पळवा. ए, बबडी ए, नाही नाही बोल. ऐक ना, बबडी, थांब ना. अरे. नको, नको. हे का? वाव. मामा काय करतोय? काय करता मी? तो काय करतो बघ. ए भाऊ नाही. मामा खाली. अरे ये प्रिया, याच्या सगळ्या चिट्ट्या वाजल्या. वाप निघाली. अरे हा कुत्र्याला घाबरतो बाय. ये. हो या हो खाली या. एकदा येऊन तर बघा, परत परत याल या. नाही असू दे भाऊ, फक्त लक्षात ठेव हे. हे लक्षात ठेव फक्त. नको दाखवूस, आम्हाला नको दाखवूस. अरे बबडी इकडे, बबडी इकडे. हा, ये, मामा ये. घाबरू नको. ये, तो मामा कुत्र्याला घाबरतो. त्याला लहानपणी कुत्रा चावला होता. म्हणून असा वागतो. नाही लहानपणी कुत्रा चावला होता तेव्हा 21 इंजेक्शन घेतलेली ना, त्याला घाबरतो. कुठं घेतली होती? काय आता इंजेक्शन बेंबीवर घेतली होती. हिला बेंबी दाखव. दाखव.
एकदा दाखवून तर बघ. मग शुद्धीत राहशील काय? का तुझ्या बेंबीत कस्तुरी लपवली आहे? बघ, बघ. ए दाखव ना एकदा दाखवून तर बघ बाबा. काय आहे अर्थ आहे याला? हा तुम्ही सगळ्यांनी मिटिंग घ्या आणि तिला सांगा ती बाई माणूस आहे म्हणून. हे बघ. आता लय बोलला हा? लय बोल. तिथं आहेस ए बाबडी जा बरं. ए, नाव काय त्याचं? बबडी बबडी कुणी ठेवला नाही? मामीने ठेवलंय, मामीच आहे. किती क्यूट आहे हा. हे पम्या दादा तुझ्याकडे किती मस्त क्यूट कुतू आहे. ए बेटा. त्याचे कान ओढू. ए शिवाली बेटा ए मागो. तो बबडी नाव असलं म्हणून काय झालं? कुत्रा आहे तो. दात. दात नव्ह दात बघ दात. चावेल मागो. नाही काय नाही करत. माग थांब तुम्हाला काळजी वाटते. अरे मामा तो नाही चावणार रे, तो भुंकतोय कारण त्याला भूक लागली आहे. ओ, बबडी भूकू लागली, भूकू लागली. ए प्रिया जा, त्याला भूक लागली, तू चिकन थंड झालं असेल तर घेऊन ये जा. ए! काय नेक्स्ट आहे काय? वाव काय काय बोलस तू? हा आता काय बोलस तू? त्याला भूक लागली आहे, त्याच्यानंतर काय बोलास? थंड झालं असेल तर घेऊन ये. अबे तू कांसारलायस का रे? त्याच्यामध्ये काय बोललास? चिकन थंड. बस, 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 बस. चिकन म्हणजे चिकन म्हणजे चिकन. आज शनिवार आहे. आपल्या घरात शनिवारचा मांसाहार करीत नाहीत. नाहीच करणारे मांसाहार आपण. वा. बबडीसाठी केलंय चिकन. हा. म्हणजे हा कुत्रा मांसाहारी आहे? कुत्रे काय शाकाहारी असतात? त्याला मेथीची भाजी आणि कोशिंबीर देऊ? हा घरात पाळायचा कुत्रा आहे ना. व मग? याने घरचे नियम पाळले पाहिजेत. ह्याला शनिवारचे पोहे द्या, साबुदाणा खिचडी द्या ना. हो हो दे हा, साबुदाण्याची खिचडी आणि रताळे दे हा त्याला. ते नव्हे तुम्ही द्या. मी काय देऊ? माझा कुत्रा थोडी आहे, तुमचा आहे. हो तुम्हाला वाटतं तुम्ही द्या ना. काय देऊ त्याला? रताळ द्या. हा तुम्ही द्या रताळ. ए, इकडे नाही, नाही, अरे ए, तुला रताळ्यात असा बारीक किस करून देतो. ये. इकडे इकडे असं ये ना इथे. मामी मी देऊ काय रे किस? बघ हा येऊन तर बघ, येऊन तर बघ. ए पम्या एकदा घेऊन तर बघ किस, परत परत घेशील. हा बारीक किस. मी म्हणतो 1.5 तास मीटिंग घ्याच आणि सांगा हिला ही बाई माणूस आहे. कशी बोलते बघ. हा अरे काय होतं ही बोलून जाते रे आणि अंगावर शहारा माझ्या येतो. आणि दुसरं काय नाही, मामा कंसात स्तब्ध होतो आणि सगळे निग्रह सगळे डळमळायला लागतात रे. आता माझा उपवास आहे आणि ही म्हणते घे काय काय ते. एकदा उपवास सोडून तर बघ, उपवास सोडून बघ. ए कानफाट्या, तुला काय वाटलं? रताळ्याचा किस बोलते मी. काय बोलली ही? कानफाट्या, ही काय बोलली? कानफाट्या. बघ मी कोणाला घाबरत नाही, कळलं ना. मी फक्त देवाला घाबरतो. ओ, हे पम्या ए पम्या हा. याला बाहेर काढ. एक तर घरात हा थांबेल नाही तर मी थांबेन. अरे मामा गोड आहे रे तो. काय रुखवातातला आहे? मामा प्रेमळ प्रेमळ आहे रे तो बबडी. अरे मला बघूनच भीती वाटते. तू आते, काय? तो काय करत नाही नाही, इकडे. नाही, अरे अरे ये तो काय नाही. अरे तो ये ये नाही रे पम्या. अरे मामा ये रे इकडे. ए बबडी पकडलाय, मामा आहे आपला. पकडलाय, पकडलाय. इकडे ये, इकडे. सावकी, सावकी, सावकी. ये, इकडे ये, इकडे. नाही, आहे, बरोबर आहे. ये इकडे, सावकी, इकडे. सावकी. ये, बस. बाबा ए, पायाची नळी परत नाही मिळत आहे. नाही अरे काय काय नाही, काय नाही. ए बबडी, ए बबडी. मामा आहे मामा. मामाच्या इथे, मामाच्या इथे. नाही नाही थांब 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 थांब. ए बरं, नका नका आहेत रे. पचकन परगडी खोलशील. नाही, नाही. नाही मामा. हो तू बोलतोस खरा हा, प्रेमळ आहे, प्रेमळ मामा, आहे. त्याच्या डोळ्यात बघ, त्याच्या डोळ्यात बघ प्रेम बघ, डोळ्यात बघ. पम्या, तू बोलतोस वेगळं, त्याच्या चेहऱ्यावर वेगळा आहे. तू एकदा बघ. अरे तू एक काम करते, इथे हात लाव, इथे हात लाव. कुठं? हात लाव इथे. नाही नाही नाही. बबडी खाली उतर, हात खाली लाव. उतर. अरे नाही रे. अरे तू हात लाव रे. दात असं कर ना. ए, नको नको नको. बघ, बघ. ए, बोल, बोल. सावकी, सावकी. हाक 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 मार त्याला. बबडी बबडी हा? बबडी. बबडी हा बबडी बबडी चांगला चांगला. वाव, बबडी आवडतोय हा? बबडी हा. मामा तुम्ही आवडलात त्याला. होय? शेपटी हलवतोय. काय सांगतेस? आवडल्यावर शेपटी आवडतात, नाही आवडल्यावर सोड ना मामा. आता आवडलायस ना, सोड ना. आवडला, आवडला. हाच एक नंबरचा कांसारलेला वाटतो. नाही. आम्ही थांब ना आता. त्याला आवडणार नाही तर काय, त्याचा जात भाऊ वाटत असेल तो. काय बोलली ही काय बोलली? माझ्यावर भुकशील असं मारीन ना वा. तो बोलतो ते कळतं तुला? हा तो कसा बोलतो ते ऐकून घेशील तू बबडी. नाही नाही, पण सुरुवात ही करते ना.
प्रत्येक गोष्टी सुरुवात ही करते. माझा काय गरज नसते हिच्याशी भांडायची. कळलं तुला? हो. वाव काय ह्याचं तोंड बघितलं मला डोकं फिरतं मग मी बोलणार नाही. काय वा 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 अरे हिच्या नादा लागू नको तू वाव करत राहशील फिरत राहशील. अजिबात तिला कळत नाही भाई माणूसांनी काय आहे. तू बोलतोस ते बरोबर माझ्यावरती लगेच सगळं पिल फाडायचं मग. म्हणजे काय अजिबात हे नाही आणि उगाच आपलं ते चालू असतं. आता काय सुचलं नाही ना, हे नाही ना ते नाही मग. चल चल ए बाबू बापडी तू बिस्किट खातो. बिस्किट आहे बिस्किट आहे बिस्किट आहे. माझ्या कुत्र्याला बिस्किट भरवायचं नाही आधीच सांगून ठेवते. असू ना त्यात काय होते. माझ्या कुत्र्याला बिस्किट भरवायचं नाही आधीच सांगून ठेवते नाही तर माझ्या डोक्यात. अरे काय झालं काय झालं ए बाय सावकाश. घेरी आली हा? घेरी आली ए, हिला घेरेली घेरेली ए ये चक्कर आलं रे. थांब 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 थांब. ए कोणीतरी अरे मला बाई माणसाला असं पकडायची सवय नाही. ए पमे हा बबडी पण गेला. हे तू सावकी बाय 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 सावकी सावकी नाही तर कोण कोणाला वाचवतो याचा अंदाज नाही. जरा जरा उठून बस 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 बस. काय ग घेरी आली घेरी. हा कशाने घेरी आली. साखर कमी झाली. साखर कमी झाली. मग जरा गोडीनं वागावं माणसाने. समोरचा माणूस गोड असला तर गोडीनं वागेन ना. तू गोडीनं बोलून तर मग तुला कळेल किती साखर आहे ती. बिस्किट खातेस काय बिस्किट. तू बिस्किटाच्या पुढे ठेवतोस होत का रे. दोन घेऊन फिरतो. 48 तास ट्रॅफिक मध्ये अडकावं लागतं अशी ऐकल्यानंतर मी दोन पुढे घेऊनच फिरतो. होय का? हो अगे बरं मग एखादा घास. लय लाडत झाले. भरवणारा माणूस असेल तर लाडात या मजा येते. मला अंदाज येत नाही अजिबात अंदाज येत एखादा घास भरवता. ये कशाला घ्या 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 बस काय नीट भरव. काय हे घे शाबास. हळूहळू खा सगळं आपलंच आहे. ती मग चावली मुद्दाम चावलीचा तू मुद्दाम चावलीचा तू. काय मग प्रेमाने चावले. प्रेमात चावतात. अरे प्रेमात फक्त चावतातच. त्याशिवाय प्रेम होत नाही. चावल्याशिवाय प्रेम होत नाही. मग तुझ्यात आणि बबडीच्यात फरक काय आहे. तुला काय म्हणायचं मी कुत्री आहे. हे बघ आता तू विषय वेगळा घेशील. मी काय बोललो काय बोललास? काय बोललो तू आधी काय समजून बोललास? घे. काय बोललास? कोणता खाल्लो नको तू नाही तुला काय म्हणायचं मी कुत्री काय? आहे. बबडीत आणि माझ्यात फरक नाही म्हणजे मी कुत्री हे आहे. मी बोललो. तू बोललास नाही तर मग तुला काढायचे ते अर्थ काढतो. मला माहिती होतं आधीपासून. अर्थ काय तुझा- बोलतोय तुला का? बस. अर्थ काय तुला बोलतोय? बोलायचं नाही कळलं ना. तुला लायकीचाच नाही आहे. कुणाला लायकी जायस? कोणाच्या लायकीचाच माणूस नाही आहे. तू असं ऐकणार नाही. आयुष्यभर असं एकटा राहिलास काय करणार आहे यार, पुन्हा Brilliant performance. मामा मामी आर एपिटम ऑफ लव्ह हॅट रिलेशनशिप. कहर मजा आली. प्रसाद दा. अफलातून ज्या पॉइंटला स्किट संपलंय तो पॉइंट मला भयंकर आवडला. म्हणजे मला असं वाटलं की आता पुढचा भाग बघायला मी तिकडे यायचंय का तुम्ही वळणार आहात काय नक्की. पण पुढे काय होतं हे जाणून घ्यायला आम्ही फार उत्सुक आहोत. इंटरेस्टिंग होता परफॉर्मन्स. मला असं वाटतं की समजा आता फॉर एक्झाम्पल कोणीतरी खूप मोठी लिजंडरी गायिका समोर असेल बसलेली आणि आरोही गात असेल तर प्रोग्राम नंतर मी तिला विचारीन साहजिक की आरोही त्यांच्यासमोर गाताना कसं वाटलं तुला. तर या न्यायाने मी मंदार तुला विचारतो कुत्र्यांमधला लिजंड दत्तू मोरे त्याच्या समोर कुत्रा परफॉर्म करताना कसं वाटलं तुला. वाव. नाईस मंदार मस्त. खूप आपल्याकडे वेगवेगळे कुत्रे आहेत पण त्यात तू खूप वेगळा कुत्रा तू खूप वेगळा कुत्रा तुझा एक वेगळा कुत्रा तू तयार केलास आणि तू परफॉर्म केलास. मला फार मजा आली तुला बघताना. विशेष कौतुक तुझं विशेष कौतुक. चिवट कुत्रा. येस फारच मजा आली. आणि बाकी सगळे नेहमीप्रमाणे तुम्हाला भोजने आणि वनिता तुमच्या दोघांचं फार जीव आहे या सिरीजवर आणि या कॅरेक्टर्सवर आणि ते असं ठाई ठाई दिसत असतं त्यामुळे मजा येते बघताना.
आज शिवाची 50 रुपयेवाली मुलगी पण छान होती. प्रथमेश छान, प्रिया छान, मस्त मजा आली. दत्तू मस्त, वंडरफुल, मजा आली. सई. मला एक गोष्ट आवडते की असं जुळतंय असं वाटायला लागतं आणि मग परत पूर्ववत होतं सगळं. तर हा जो पॉईंट आहे की प्रेक्षकांना त्या पॉईंटपर्यंत घेऊन जायचं आणि परत ओरिजिनॅलिटीवरती यायचं, हे आपल्या डिरेक्टर्सना खूप मस्त जमतं आणि ते आज अनुभवायला मिळालं. त्याच्यात खूप मजा आली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कडक. मला तुमची केमिस्ट्री, तुमची भांडणं पण तितकीच आवडतात आणि आज तो पडायचा जो पार्ट होता तो खूप गोड केलास माने. मजा आली. वा वा वा, भारी परफॉर्मन्स, कुत्र्यासारखे हसलो. थँक्यू. मंडळी, काय आहे हॉस्पिटलमधल्या बेड नंबर 13चं रहस्य, जे जाणून घेताना तुमच्या चेहऱ्यावर फुलणार आहे हास्य. त्यासाठी मंचावर बोलूया हास्य महारथी समीर चौगुले आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांना. हॅलो. हां शिवलकर, बोला बोला. हां ॲडमिट झालो आहे. हो काय नाही एवढं विशेष काय नाही आहे. आहे ते, हे आहे ते, हो खडा आहे पोटात. हां हो. नाही एवढं सिरियस अजिबात नाही आहे. मातीचा हे किती असतो तो एवढा कण असतो ना, तेवढासा काढा आहे तो. हो उद्या अर्धा तास ऑपरेशन आहे. ते म्हणाले दुपारी डिस्चार्ज पण देतील. अरे नका येऊ, खरंच. कोण आहे बरोबर? कांबळे. नका खरंच नका येऊ. अहो नका येऊ, खरंच नका येऊ. मी ओके आहे. बघ बायकोसुद्धा घरी गेली मगाशी. हो उद्या सकाळी येईल ती. हां एकदम नॉर्मल आहे मी. हो काही सिरियस नाही. काय पोटातला खडा अंगठीत घाला. शिवलकर, या पोटातल्या खड्यापेक्षा तुमचे विनोद जास्त बोचतात, तुम्हाला माहिती आहे का? हां नाही ओके. हो भेटा. हां 6-7 महिन्यांनी भेटा. हो या. हॅलो. हा बोल. आता कुठं असणार? हॉस्पिटलला ते. अगं लादी पोछा करते त्या 13 नंबरच्या रूम मध्ये. अगं 13 नंबरची रूम, 13 नंबर. अगं ती रूम नाही का ज्या रूम मध्ये पेशंट आल्या गचकतो. अगं शापित रूम ग. हा गाशी तीच ती रूम. हा तिथं लादी पोछा करते. काय परत गचकल्यानंतर 2-3 दिवस जात्यात सॅनिटाईज बिंटाईज करायला. लय वेळ लागतो म्हणून म्हणलं जरा साफसफाई अर्धी उरकून घ्यावी नाही का. नाही इथला अजून नाही गचकला. नाही काय सांगता येते. लय तर आजची रात, उद्या गचकन बी. मग आजच आलाय ना. चल काय गप्पा मारत बसली, मला काम करू दे. चल. हा ठेव. हा ओ मावशी. काय झालं? घाबरले. भ्या वाटलं मला या रूम मध्ये. भ्या वाटत. इकडे तुम्ही आता फोनवर काय म्हणालात? काय नाही तुम्ही आता फोनवर मी ऐकलं काहीतरी शापित का काहीतरी म्हणालात तुम्ही. नाही नाही मावशी, मी ऐकलं तुम्ही काय नाही म्हणले. हे बघा मावशी, मी खोटं बोलू नका. मी ऐकलंय, माझ्या कानाने स्पष्ट ऐकलेलं आहे. तुम्ही ही रूम शापित आहे. मी नाही बोलले. तुम्ही नाही बोललात म्हणे. शापित रूम म्हणालात तुम्ही. बोलले. हा मग काय म्हणाला? शापित. हा मी शापित ते रूम मध्ये येते. अजिबात पटत नाहीये मला हे. अजिबात पटत नाहीये. घोडबंदर रोडने 10 मिनिटात ठाणा, हे वाक्य कसं पटत नाही आपल्याला? तसं हे नाही पटलंय मला. तुम्ही वेगळं म्हणालात, काहीतरी शापित वगैरे काहीतरी म्हणालात. या वॉर्डमध्ये म्हणजे ह्या 13 नंबर वॉर्डमध्ये आलं की जगत नाहीत माणसं. नाही बोलले. नाही तुम्ही म्हणालात. नाही प्लीज मी हात जोडतो. तुम्ही हे असं का म्हणालात? नाही बोलले. तुम्ही प्लीज म्हणालात हे मला सांगा प्लीज. ऐका माझं. काय ऐका, तुम्ही काय ऐकलं नाही, मी काय बोललं नाही. माझी नोकरी जाईल. अरे खड्ड्यात गेली तुमची नोकरी. माझ्या इकडे जीव चाललाय. तुम्ही काय बोलताय?
ऐका ना मला प्लीज सांगा तुम्ही मी काय नाही बोलले मग ऐका ना मला खरंच शापित आहे करू मला नाही वाटत लोक म्हणतात असं मी नाही विश्वास ठेवत आता मला सांगा एखाद्या बेडवरचा पेशंट प्रत्येक पेशंट जर मरतच असन पर सलग 17 पेशंट लागोपाठ मरत असतील तर आपण काय लगेच शापित म्हणायचं का त्याला 17 पेशंट सलग मेलेत या? लोक बोलत तो आपण लय ध्यानात नाही घ्यायचं इकडून ऐकायचं आणि तिकडनं सोडून द्यायचं माराचा कावळा करीत यात लोक आपण पडलो अंधश्रद्धावाले आपण नाही डोक्यात घ्यायचं नाही नाही आपण पडलो अंधश्रद्धा न पाळणारे हा, असं तेच पाहिजे तेच आपण नाही डोक्यात जास्त घ्यायचं लय विचार नाही नाही नाही, पण एक मिनिट लोक म्हणजे म्हणते तू पण मला एवढंच मी नाही. फार बोलू नका ऐका ना माझा प्लीज या बेडवर मी झोपलेलो आहे या बेडवर याच्या आधी 17 पेशंट सलग गेलेले आहेत हा तर हॉस्पिटल म्हणल्यावर लोक मारायलाच येतात ना. नाही नाही काय 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 काही बोलताय तुम्ही हॉस्पिटल म्हटल्यावर जगायला येतात ना तिथे जिवंत राहायला येतात पेशंट्स हा येतात मग 11 रूम नंबर मध्ये जो माणूस उभा येतो आडवा जातो काय म्हणताय तुम्ही म्हणून तर याला शापित म्हणतात ना भाऊ मला वाटत नाही आपण तसं मला नाही वाटत मी आयुष्याच बी ठेवत नाही मला पटत बी नाही आपण एका कानाने ऐकतो दुसऱ्या कानाने सोडून होय, होय. आपल्याला काय पराचा कावळा करायची आपल्याला सवय नाही मला फक्त एवढं सांगा या बेडवर झोपल्यावर म्हणजे एकही माणूस जगला नाहीये नाही नाही तसं नाही बरं का भाऊ कसं आहे हा, बसू बसू. तसं नाही म्हणजे प्रत्येक जण मरतोय असं काय नाही हा. बरं का आहे. म्हणजे आता तो जागला नाही का मागच्या टायमाला तो कोणीच नाही जागला आज सगळे मेले आज सगळे मेले? येतोय तो मरतोय हा मी नाही मरणार पण मला काही एवढं झालेलंच नाही ना मला काय कुठं नाही झालंय? मला काहीच मला एवढासा स्टोन आहे हा, मग? मातीचा कण केवढा असतो मग? तेवढा हे आहे ते काही डॉक्टर पण काल भेटले होते ओळखीचे आहेत डॉक्टर ते म्हणाले की बाबा ऑपरेशन आहे अर्धा तासाचं दुपारीच तुला डिस्चार्ज देऊन टाकू असं होणारच नाही नाही का म्हणजे असं का बघताय असं का बघताय ओ तुम्ही सांगा ना प्लीज असं का बघ लाला गालगुच्चे माहितीये का त्याचं काय कोण ते गालगुच्चे फुडवाले घालकुच्चे फूड अच्छा ते लाडू बिडू मिळतात ते मला आवडतात ते ते माहितीये का होय, तुम्हाला? मला माहिती आहे ते तुमचे ते लाला गालगुच्चे आहेत का हा ते इथंच 13 नंबर रूम मध्ये ऍडमिट होती याच बेडवर बर का काय सांगताय एका तासात गेला कसा गेला काय झालं काय नाही इथं पोटरी हो केस तोडा झालता होय कसा गेला कसा? हार्ट अटॅक अरे बापरे काय कारण आहे डॉक्टर तर म्हणले तुम्हाला ओटीत न्यायची पण गरज नाही होय. हा तुम्ही इथं थांबा एका तासात तुम्हाला घरी सोडतो गेला माणूस काय कारण केस तोड्याने कोण मरत नाही कोण नाही मरत हार्ट अटॅक कुठं आला इथे केस तोडा कुठं झाला इथे लांब आहे का काही संबंध नाही गेला कशामुळं 11 नंबर रूम मुळे गेला शापित खरं सांगते मी आता 13व्याची खीर खाल्ली त्यांची काय सांगता काय तुम्ही बदाम बिदाम घालून 4 वेळा खिरीचं नका सांगू हो. सांगते पण ते लाला घालगुच्चे खरंच गेले इकडे गेले म्हणजे लोक म्हणतात 11 नंबरनी गालगुच्च्याला मारला आपण असं होय मला नाही पटत माझा विश्वास बी नाही हो या गोष्ट आता ते तुमचे ते प्रभूने आमचे नाही आमचे कुठले प्रभूने सांगायची पद्धत आहे हो भाऊ ते तुमचे ते प्रभूने बर होय का होय ते बी ह्याच रूम मध्ये ऍडमिट होते बर का प्रभूने हा तुमच्याच वयाचा आसन मला वाटत माझ्या वयाचा पण तुमच्यापेक्षा जरा बरा होता दिसाया असा उच्चाला गोरट्याला होता जरा भरघोस केस होते पण हे नका ना सांगू तुम्ही मुद्द्याचं सांगा ना मला हा, तर ते परभुनी होते का परभुनी? ते त्यांना इथंच याच रूम मध्ये 13 नंबर मध्ये ऍडमिट केलं बरं मग मग ते काय नाही डिस्चार्ज भेटला माणसाला डिस्चार्ज अच्छा डिस्चार्ज मिळाला अरे मग असं एकदम हे नका सांगू ना तुम्ही. डिस्चार्ज भेटला बापरे. बरं का माणूस तंदुरुस्त नाही एकदम बरं. एकदम हा. नीट झाला तो हरकत नाही. बैतवार झाला एकदम हो, हो. बायका पोरं नाही का एकदम खुश झाली का बा आता आपला माणूस आपल्या घरी होय, नाही, नाही, निघणार. होणारच माझे. खुश बर का माणूस हा माणूस आता निघणार बर का पिशी उचलली माणसाने हा. आता निघायचं उत्सवाच्या बरात बरोबर. पिशी उचलली घशाला कोरड पडली असं माणूस उस्तावात होता ना तर मग पिशीतनं बाटली काढली बर का बाटलीचं बुच्चान उघडलं होय. पाणी प्यायला माणूस आता कधी कधी काय होतं पाणी पितो पाणी सांडत होय, पाणी सांडतं, बरोबर, होय. तुमचं तर सांडत असन माझं सांडतं. पाणी सांडत आणि खाली 2-4 थेंब पडतात बुवा होय पडतात तर ते पाणी प्यायले 2-4 थेंब पडले खाली माणसाने बुच्चान लावलं बरं का परत पिशेत घातलं आणि आता माणूस जायला निघणार बरं का उठला एक पाऊल पुढं असं टाकणार घसारला हे लागला लागलं इथं छोटा मेंदूला मार लागला डेंजर असते छोटा मेंदू काय साधा आहे का काय असतंय छोटा मेंदूचं आहे ना
इथून नियंत्रण मेडिकलची माहिती का का देताय तुम्ही मला हे? तुम्ही गाते सांगते पुढचं मुद्द्याचं तुम्ही ना अवांतर करू नका नाही नाही तुम्ही हो भाऊ जे झालं घडलं ते सांगते होय, होय. तर ते झालं बरं का माणूस जागच्या जागी गेला हो म्याला माणूस ना. काय सांगताय काय तुम्ही असा पडला या बघा पडला की एवढाच आवाज आला कसा कसा आवाज आला एवढाच असा जीव गेला हे असा जीव गेला एवढाच आवाज आला माणसाच्या तोंडात भाऊ ऐकता का 7-8 डोळे उघडे ठेवून गचकला हो चौगुले चौगले मी आहे प्रभूने गेला ना परबुने ते म्हटलं मी आई ना माझं डोसकं काम करत नाही परबुने बाहेर होय होय कुठं नाही सांगतो माणूस काय कारण नाही माणसाला जायला लागत 13 नंबर कशामुळं कशामुळे 13 नंबर रूम मुळे शापित लोक म्हणतात या गोष्टी मला पटत बी नाही विश्वास बी नाही माझा या गोष्टीवर हे काय आपण पडलो अंधश्रद्धावाले आपण तुम्हाला सांगते या हॉस्पिटलात बरं का आतापर्यंत 18 माणसं गचाकली असतील आता मगाशी 17 मला वाटत ना हाय का तुम्ही जिवंत आहे नाही का तुम्हाला बी मोजलं मी अरे माझ्या डोक्यातच नाही आलं काय. कोण आहात कोण नाही, तुम्ही? माफ मी करा. जिवंत असताना तुम्ही मला कसं मोजता त्याच्यात नाही तुम्हाला काय नाही मला काही नाही तुम्हाला झालंय. काय नाही तुम्ही चांगले धडधाकट अरे एकदम मस्त आहे मी तुम्हाला काय नाही झालं मला डॉक्टर मला एक सांगू का खरं तुम्ही कोण आहे का कोण मागे तुम्ही मागं का बघताय मग सारखं या रूमला लोक काय म्हणतात माहितीये का काय हावरट जखीन हावरट जखीन हावरट का ही आहे ना ही रूम 13 नंबर गिळती काय जो पेशंट येईल त्याला गिळती तिचं पोट नाही भरत हावरट जखीन म्हणतात लोक म्हणतात बाया मला नाही विश्वास माझं पटत पण नाही आपण डोक्यात बी घेत नाही असल्या गोष्टी नाही, आपण तेच. लोकांना पराचा कावळा करायची सवय हो. तुम्ही ना हे बघा तुम्हाला काय नाही होणार होय. भाऊ तुम्ही शिक्षित आहे सुशिक्षित आहे तेच भाऊ होय. बोलण्यात कुठं पकड तुम्ही शिक्षित होय, आहे मला. महत्वाचं काय आहे तुम्ही होय. धडधाकट आहे तुम्हाला काय नाही मला नाही होणार काय हा. हेच मला काय होणार आहे असं कधी कधी काय होतं काय काय बोलल्याने पोतांड आहे सगळं नाही तर काय हा? शापित आहे हा, बाई आहे बाई शापित आहे म्हणे हा. असं कधी होतं काय मरतात माणसं आपल्याला तर पटतच नाही काय काय नाव काय काय म्हणतात रूमला या हावरट जखीन हावरट जगीन हावरट जगीन इट इज सो फनी हावरट जगीन म्हणतात त्याला साफ झोपला ते वा वा दादा हा. हाय का हो काय होते तुम्हाला नाही काय नाही काय होते काय ना होत नाहीये तुम्ही या अशा आवेशाने येताना मला होईल काहीतरी असं एकदम भीती येऊन- भ्या वाटत आहे म्हणा हो, नाही आहे अरे काहीच नाही ना झालेलं आहे मला एकदमच मस्त आहे मी एवढासा हे आहे खडा तर काहीच नाही आहे ए जा म्हटलं तरी जाईल तो असं काय नाही आहे खडाचं काय आहे आला का हा आला का तू ये बाबा ये 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 याच्याच पिंडाचा भात खायचा ये ये. हो काय काय झालं बासमती पाय नको मग काय पाय हा इंद्रायणी हो लय नखरेत रे तू हा सांगते यांच्या कुटुंबाला सांगते ओ बाईकडे ओ बाईकडे ओ बाई ओ ओ मावशी अरे तिकडे मावशीकडे या डायरेक्ट कसं बोलता तुम्ही कावड्याशी तिकडे अहो आता आमच्यासाठी नेहमीच आहे ते जातात ना पेशंट मग आम्ही बोलतो अरे पण कसं बोलता हा काय कावड्याशी कसा संवाद साधता माझ्या पिंडाचा भात बीत तुम्ही विचारता मी जिवंत आहे ना असं काय करता हो तुम्ही भाऊ होय हो. हे तुम्हाला तुम्हाला माहित तुम्ही ऐकलं असेल माहिती हे पशु पक्षी असतात का त्यांना हे असते बरं का त्यांना ते सेन्स हा ते नॅचरल ही असते Sense ना? सेन्स असतोय त्यांना कळत काय त्यांना आधीच कळत पुढं काय आघाटीत घटणार असं नाही नाही पण काय आघाटीत काय काढणार आहे मी नाही नाही नाही, नाही, नाही. आघाडीत काय करणार आहे नाही, मी आ- छे बाई काहीतरीच बोलताय तुम्ही आघाडीत काय मी नॉर्मल आहे मला काही केस्तूड पण नाही बघा केस्तुडा पण नाही नाही होणार मला काही मला काहीच होणार नाही आमचं नेहमीच आहे ना मग तेच म्हटलं ना मी. कळलं त्याचं आघाडीतच काय हे आहे ना काय कळलं मला हे म्हणाली बायको मस्त आहे. बसू का जरा बसा बाई बसा आई तर बसते जरा गुडघे हो 50 शिवलाटली नाही ऐक होय, होय. कटकन वाजी त्या आघाडीत येऊ कावळ्या कावळ्या मला काय करायचं कावळ्या
भाऊ वय. लोक तर असं बी म्हणतात काय का तू तुमचा चंदावर करे का आमचा कुठला चंदावर कर तुम्ही का सगळं माझ्याशी भाऊ बोलायची माझं जर कोणी असतं तर इथे आलो असतो काय हॉस्पिटलला मी सांगा बघू बोलायची पद्धत आहे समजून घ्या चंदावरचं ना. काय सांगा तर तो तुमचा चंदावर कर आहे का म्हातारा माणूस बर का आहे, आहे. 10 वर्षापूर्वी इथं चालता याच हॉस्पिटल याच इथेच असेल. हा, मला वाटलं. ऍडमिट झालता होय, तो होय. बर का हा. आणि सलाईन लावलेलं त्याला सलाईन लावलेलं सलाईन लावलेलं त्याला काय केलं त्या म्हाताऱ्याने त्याला भोक पाडलं त्याच्यात ट्रॉ टाकला आणि सलाईन प्यायला हे बघितलं हॉस्पिटलच्या एका स्टाफनी ते त्या म्हाताऱ्याला म्हणलं तू लायकी नाही स्पेशल रूम मध्ये राहायची तुला मी जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट करीतो बिथारला म्हातारा घाबरला घाम फुटला घाम फुटला इकडनं शिफ्ट करणार ना त्याला त्या विचाराने घाम फुटला गेला हार्ट अटॅक येऊन मिळाला घाम फुटून मेला घाम हार्ट अटॅकनी मिळाला माणूस त्याच इच्छा पुरी राहिली ना त्याचं स्वप्न त्याला पेशंट रूम मध्ये राहायचं होतं ते अधूर राहिलं स्वप्न आता काय होतंय माहितीये का रात झाली की तू येतोय 13 नंबर मध्ये कोण चंदावर इकडे येतो अंगावर इथं येतो आणि तू काय करतो पेशंट झोपलेला असन का त्याला ढुश्या देतो आणि त्याला विचारतो काय 13 नंबर कसं वाटतंय पुढं गंमत आहे पेशंट जर म्हणला का बा मला छान वाटतंय डायरेक्ट गाळा धरितोय तो थोडं गाळा धरितोय डायरेक्ट त्याला आवडत नाही त्याच्या बेडवर कुणी झोपलेलं ते कुणी बेडवर त्याचा शेअर केला ना कुणी बेड त्याला आवडत नाही त्याला वाटत का मा बेड कस काय त्याला राग येते त्याला चीड येते तो काय करीतो कोणी बी झोपलेला असन का आता तिथून पुढे एक बी पेशंट आला आणि झोपला की डायरेक्ट गाळा अरे बापरे आम्ही काय बडबड करत बसले ऐका ऐका मावशी मावशी चंदावर जगला वाचलात तर भेटू ऐका ना, पण आपण आज येऊ शकतो का तो मला नाही चंदा? माहिती. आज येऊ शकता का आता हाय का काय 13 नंबर कसं वाटतंय आता मला नाही राहायचं इकडे मला नाही राहायचं हे माझी औषधं नाही मला नाही राहायचं मी माझा खडा घेईन इथे चुरेन आणि असं करून जाईल मला नाही ऑपरेशन करायचं हॅलो 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 हो 13 नंबर हॅलो हो हॅलो हा आता लय बोलत बसू नको तिथं काउंटरला पैसे भर 13 नंबर रिकामी झाली आणि माझं 5% कमिशन काढून ठेवा हा चला ठेवा फोन क्या बात एकदम 100 नंबरी परफॉर्मन्स खूप मजा आली काय म्हणता हास्यरसिक प्रसाद दा मला तो मागचा चार्ट आहे या बाजूचा त्यावरची जी आकृती आहे त्यात सम्या तू आणि नमा तू दोघंही दिसताय मला डाव्या बाजूची तू आहेस नमा खांद्यापासून पायापर्यंत वेगवेगळे रंग भरत आली आहेस आणि तिचा परफॉर्मन्स बघून तू काळा निळा पडला होता त्यामुळे वा दादा इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता आणि मोहिते मेकअप न करता सुद्धा भूत वाटू शकतो म्हणजे त्याच्या एंट्रीमध्येच ती पॉवर होती त्यामुळे तो इंटरेस्टिंग वाटला मजा आली खूप मजा आली थँक्यू सई डेडली परफॉर्मन्स होता फार मजा आली मला असं वाटतं की हा विषय दोघांनी इतक्या स्ट्रॉंगली तुमच्या खांद्यावर तुम्ही पेलवलात की आम्ही खूप एंगेज होऊन पाहत होतो काही काही रिॲक्शन्स अप्रतिम आणि अफाट होत्या समीरदा म्हणजे खूप काळ लक्षात राहतील अशा रिॲक्शन्स होत्या खूप छान दोघांनी सादर केलं खूप 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 धन्यवाद थँक्यू वा 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 मंडळी साध्या भोळ्या अरुण कदमनं केली आहे आपल्याच मित्राविरुद्ध कोर्टामध्ये तक्रार त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची सुनावणी ऐकण्यासाठी ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल जत्रेकरांना अरण्या अरण्या चने काय चने चने कन्फर्म करू का जरा किती माजलाय वासारा
माझे 10,000 गिळून वर चणे खातोय, वर इकडे मला चिडवून पण दाखवतोस आहे. तुझ्या फुटाने फोडायच्यात मला वासाड्या. तुम्ही ना असं काहीतरी करा, याला शिक्षा झाली पाहिजे. ते 10,000 आहे ते मी तुम्हाला देऊन टाकतो, वर 5,000 देतो, पण अशी काहीतरी याला शिक्षा करा. तुम्ही एक काम करा, याला कोर्टात नागडं करा. कदम सर तुम्ही आधी शांत व्हा. चिंताच करू नका कदम सर. मी माझ्या बॅचचा टॉपर आहे. टॉपर संपूर्ण वर्गातून पहिला आलो होतो. अरे थँक्यू, बरं झालं तुम्ही मला थँक्यू बोलताय. वा, वा, वा. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या. काय? मी आहे ना इथे. सगळ्यात महत्वाचं काय कदम सर? काय? कोर्टात पुरावे महत्वाचे असतात, हा ना. आणि सगळ्यात महत्वाचे पुरावे सगळे आपल्या बाजूने आहेत. बरोबर. लक्षात घ्या, महत्वाचा पुरावा त्यांनी तुम्हाला फोनवरती अर्वाच्य भाषेत ज्या शिवीगाळ केलाय त्याचं कॉल रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे. आरची बिरचं काय बोललं नाही, तो घाणघाण शिवाय दिलेत त्यांनी मला. कदम सर त्यालाच अर्वाच्य भाषा असं म्हणतात. अरे पण घाणघाण बोललं ना ते सोपं आहे, घाण म्हणजे ले घाण शिवाय दिला. कळतंय अरुण सर, कसं आहे इथं कोर्टात आम्ही ते नाही बोलू शकत. कायदेशीर भाषेत आम्हाला अर्वाच्य भाषा असंच बोलावं लागणार, असंच बोलावं लागणार. मी नका काळजी करू कदम सर, आपल्याकडे ते महत्वाचे कॉल रेकॉर्डिंग आहेत की नाही. अरे त्याचाच तर मला राग आलाय ना. एक वेळ त्या वासारीने मला पैसे नसते दिले तरी चाललं असतं. लोक मना गंडवतात वो, पण ह्याने घाणघाण शिवाय दिल्यात. तुम्ही असं काहीतरी, याला शिक्षा झाली पाहिजे असं काहीतरी करा. कदम सर शांत व्हा. मी तर म्हणतो शांतच व्हा. एक गोष्ट लक्षात घ्या, काय? ही ओपन अँड शट केस आहे. मी ओपन शट करूनच आज आलोय. का नाही शिव्या घालणार? या विनोदावरती इंग्रजी भाषेने तुमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकला तर मी काय नाही करू शकणार. कशाला विनोद करताय कदम सर? नाहीच केला. नकाच करू. तुम्ही बोलतायत पुढे. होशियार, जज साहेब येत आहेत हो. चला सुरू करा, सुरू करा. काय केस आहे? सिंपल केस आहे. अरे मग माझ्याकडे कशाला आणली हो? पायलट, तुमच्याकडे आणण्यासारखीच केस आहे. म्हणजे या सेटअप मध्ये जजला शोभून दिसणारे तुम्ही एकमेव आहात. हा म्हणजे ते पण आहे बा. चला चला सुरू करा, लवकर सुरू करा. मायलट, हा तत्पूर्वी मला आरोपी प्रभाकर मोरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात बोलवण्याची परमिशन द्यावी मायलॉट. अरे कशाचे परमिशन फिरमिशन हो? हा कोणते आहेत का? अरे हो भाऊ ये ना, लवकर ये ना. चला लवकर सुरू करा, पटकन संपवा बरं. चला हा चला. हॅलो जज साहेब. हा हॅलो. का नात्यातले आहे आपण? ओळखता तुम्ही मला? नाही नाही, ते फक्त बोलायची पद्धत आहे ना म्हणून. अरे हो पद्धतचा. तू का लंडनला जन्माला आला होता का रे? नाही, चिपलून आले. हो बेटकर वकील, यांना जरा सांगा कोर्टाच्या मर्यादा पाळा म्हणा. आणि चला लवकर सुरू करा रे, सुरू करा ना. सर माय सेल्फ प्लॅटोनिक उर्फ प्रभाकर मोरे. चिपळूणचा कॅसानो ओपन म्हणतात मला. पायलट, हळू हळू हळू. माझे अशील अरुण कदम यांनी 6 वर्षापूर्वी आरोपी प्रभाकर मोरेंना 10,000 रुपये उधार दिले होते. बर बर. त्यावेळेला आरोपी प्रभाकर मोरे त्यांना म्हणाले की मी हे पैसे 2 आठवड्यात व्याजासकट परत करेन. पण वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांनी 1 पैसा परत केलेला नाहीये. काय तुम्ही? या उलट त्यांनी फोन करून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे. भाषेत शिवी दिली. शांत शांत. त्याचे कॉल रेकॉर्डिंग मी पुरावे म्हणून कोर्टात सादर केलेले आहेत. तर माझी अशी मागणी आहे की माझे अशील अरुण कदम यांचे जे काही पैसे आहेत ते प्रभाकर मोरे यांच्याकडनं व्याजासकट वसूल करण्यात यावे आणि त्यांच्यावरती कलम 420 द्वारे फसवणुकीचा गुन्हा लावून माझ्या आशिलाला योग्य तो न्याय मिळावा. काँग्रेस काँग्रेस तुला तू आता मिळालाच म्हणजे मला एकदम दामीने पिक्चर आठवला. एक नंबर. शांत व्हा. काय करताय तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी. शिट्ट्या काय वाजवताय? कोर्ट आहे, लावणीचा कार्यक्रम नाहीये. शांत व्हा. ऍडव्होकेट बने, माफ करा. माफ. तुमच्या आशिलाला आहे ना जरा कोर्टाचा डेकोरम मेंटेन करायला सांगा.
नाही मी कोर्टाच्या डेकोरेशनला हात पण नाही लावलाय. हे काय धरून आणलंय ऍडव्होकेट बने? माफ करा. काय ना पहिली वेळ आहे म्हणून मी फक्त ताकीद देतोय, नंतर मी दंड ठोकीन त्यांच्यावर बरं का. असं नाही म्हणा. हा चला चला सुरू करा, पटकन सुरू करा रे, लवकर संपवा. मिलॉर्ड, मी मयत अरुण कदम यांना कटघऱ्यात येण्याची विनंती करतो. मयात आहे मी मयात आहे. अरे यांना समजावा हो, यांना समजावा. अरे शांत आहे मी. अरे यांना सॉरी शांत करा यांना. काय करताय ते? कोर्ट आहे. सॉरी सॉरी. अरे ऍडव्होकेट बेटकर, तुम्ही काय मयत म्हणाल का त्यांना? नाही सॉरी सर, काय झालं, माझी दुसऱ्या कोर्टामध्ये एक तिसरी केस चालू आहे. त्याच्यामध्ये जे मयत आहे त्यांचं नाव अरुण आहे, त्यामुळे 2 अरुण मिक्स झाले. अरे नाही होऊ शकतं काय नाही, होऊ शकतं. कामाचं केवढं ताण आहे तुम्हाला खरंय, माहिती आहे, म्हणजे खरंय. काही प्रेशर येतं बाकी. खरंय खरंय खरंय. कंटिन्यू. सुरू करतो. हा. तर अरुण कदम, पहिला त्यांना आदेश द्या कठड्यामध्ये येण्याचा. ओ भो ये ना इकडे, याच्यात ये, कडकऱ्यात ये, लवकर येणार आहे बाबा. आणि कुद्या मारत तिकडे जाऊ नको, शिट्ट्या बिट्ट्या मारत. हा इथे थांब. आणि सर माझी दुसरी विनंती आहे की तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा, जे बोलतील ते स्क्रिप्ट मधलं बोलतील, बाहेरचं बोलणार नाहीत. वसाया तू हे स्वतःला बोल. तुलाच लय खास आहे ऑडिशन घ्यायची. मार मोठा बेरिंग करून आलाय. किती वेळ बेरिंग टिकते ती बघायची. काय झालंय? काय झालंय सर, काय झालंय? आले आले माझ्यावर व्यक्तिगत हल्ला होतो, हे खपून घेतले जाणार नाही. वेगळी केस टाकेन मी. हे लोक बेरिंगच्या माग लागतात, पण बेरिंग तुमच्या पुढे पलते वासाठी कळते. आधी बोलताय ते, आधी बोलताय. त्यांना समजावून सांगा. हो अरे Sorry. बेटकर हॅलो. कदम 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 ऐका ना. आले आले व्यक्तिगत हल्ला ऐका, आहे, मी खपून येणार नाही. सांगतो शांत व्हा. कदम, त्यांनी जे काय विचारलं ना त्याला फक्त हो किंवा नाही असं नाहीतर काय? उत्तर द्या. आणि शक्यतो आहे ना तुम्ही लिहिलेलंच बोलावं. मी तुम्ही म्हणताय तर मी बोलीन हो. हा पण मला आठवलं पण पाहिजे ना. मला जे काय आहे ते आठवत नाही. मी बाहेरचं कुठून बोलू. नाही, ठीक आहे केसवर या केसवर या. ठीक आहे. चला चला केसवर या. येस येस. सुरू करा लवकर. हा. तर अरुण कदम, तुमचं असं म्हणणं आहे की माझे अशील श्री प्रभाकर मोरे यांनी तुमच्याकडून 10,000 रुपये घेतले. घेतलेलेच आहे, बोलायचं काय त्याच्यात. थांबा थांबा, सगळं होणार, सगळं होणार. 10,000 रुपये घेतले बरोबर, आणि ते परत मागण्यासाठी जेव्हा तुम्ही त्यांना कॉल केला तेव्हा त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली बरोबर आहे? घाण घाण भाषेत शिवी दिले. घाण एकदम घाण. हा. कळलं कळलं कळलं. आता सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. दुधाचं काय. हा तुमचा नंबर आहे. हा हा माझाच नंबर आहे. मी ओळखतो माझा नंबर. 348 मागा लाचलाय तो बघा. याच नंबरवर तुम्हाला कॉल आला होता. अरे हा ना बाबा. हॅलो. हा हा बोला. हॅलो. हा नाही हा बोला. हा बोला ना. अरे बोला ना. काय फालतूगिरी आहे. फोन करतात बोलत नाही. अरे बोल ना यार. काय आहे? अरे बोला. कोणाशी बोलताय? अरे फोन केलाय तो बोलतच नाही. ऑर्डर ऑर्डर. हा, बघा ना फोन बोलतो. केलाय फोन बोलतच अरे नाही. काय कोर्टात तुम्ही फोन वापरताय? ठेवा तो फोन. ठेवा. दिस इज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. नाहीतर काय, साधा फोन सायलेंट वर ठेवता येत. दिस इज रिडिक्युलस. ओ कदम कदम, तुम्हाला कळत नाही का हो? कोर्टात फोन वापरायचा नसतो. तुमच्या वकिलानं कल्पना नाही दिली का तुम्हाला? नाही ना. मी सांगितलं होतं मी त्यांना समजावतो. मी सांगितलं होतं. सांगा त्यांना. कदम काय करताय तुम्ही? काय? मी तुम्हाला सांगितलं होतं कोर्टात डिजिटल उपकरण आणण्यास बंदी आहे म्हणून. अरे पण मोबाईलला डिजिटल उपकरण बोलतात हे मला माहित नाही ना. तुम्ही ती फालतूगिरी तिकडे मला शानपणे शिकवण्यापेक्षा हे बोलायचं ना की याला डिजिटल उपकरण बोलतात म्हणून. चुकलं माझं, चुकलं. पण तुम्ही असा मोबाईल काढू नका. मला दंड लागू शकतो. 500 रुपये ते 10,000 पर्यंत दंड लागू शकतो. अरे काय झालाच काय हो बचाऱ्या. ऍडव्होकेट बने, ऐका ऐका. काय आहे ना, त्यांनी गुन्हा केलेला आहे, पण काय पहिल्यांदा गुन्हा केलेला आहे बुवा. त्याच्यामुळे मी थोडीशी नरमाई दाखवतो. 10,000 रुपये दंड असतो, पण मी यांच्यावर फक्त 1,000 रुपये दंड ठोकतो बुवा. अरे पण माझं काय चुकलंच नाही ना. ह्याने फोन केलाय ना. आता माझ्या हातात मोबाईल आहे काय मला सांगा जय साहेब? नाही नाही माझ्या हातात जर मोबाईल नाही तर मी ह्याला फोन कसा करेन मला सांगा. अरे पण नाव तुझंच आहे ना मोरे. मी वाचले कदम ना. कदम थोडं शांत होता का तुम्ही? एक तर फोन तुम्ही सायलेंटवर ठेवायला पाहिजे. तुम्ही खुशाल तुमचा फोन वाचतो इथे. बरं वाचतो तर वाचतो, मोठमोठ्यानं कोर्टात बोलता तुम्ही. तुम्ही आहे ना कोर्टाची शांतता भंग केली आहे. याच्यासाठी मी अतिरिक्त 2,000 रुपये दंड ठोकतो तुमच्यावर. अरे पण माझं काय चुकलंच नाही. मी मुलुंड. तुम्हाला मुलुंड बोलले. मी मुलुंड दिसतोय तुम्हाला? हा मुलुंड आहे. मिलॉर्डला मुलुंड बोलताय तुम्ही? हा ते तुम्ही मुद्दाम नाही केलं. नाही केला तुम्ही. माझं फंबल पडलंय ऍक्च्युली. काय ना बऱ्याचदा काय होतं मी एकदम बोलून जातो.
माझा फंबल पडतो ते मलाच कळत नाही. बाजूला बोलतो रे बाला तुझा फंबल पडलाय, मग माझ्या लक्षात येतोय. सॉरी सॉरी अरे काय करायचं ऐका मी याच्या पुढं मोबाईल वापरणार नाही, मला माफ करा. हा ना ते सायलेंट वर टाका ते हा. आणि हे बघा तुम्ही प्रत्येक टायमाला माझ्या फंबलवरती दंड नका लावू. प्रत्येक फंबलवर दंड लावलात ना तर मी एका दिवसात भिकारी होईन. फोन सायलेंट वर टाकायला सांगा. टाकलं. सुरू करावं लवकर. येस सर. अरुण कदम, मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 10,000 रुपये कुणाला दिले? या वसाड्यांनी घेतलेत माझ्याकडनं 10,000. आय ऑब्जर्व करणार, हे आल्यापासून वसाडे या शब्दाचा वापर करतायत. वसाडा ही शिवी आहे आणि कोर्टामध्ये शिव्या देणे हा गुन्हा आहे. दंड ठोका. ओ कदम तुम्ही कोर्टात शिव्या देताय तुम्ही? नाही वसाड्या ही शिवी नाहीच आहे. वसाड्या शिवी नाहीये. नाही आहे. वसाड्याचा अर्थ काय? ओसाड सगळं मोकळं ओसाड. असा अर्थ जर ओसाड आहे तर असा शिवी दिल्यासारखा जोर का लावता तुम्ही त्याच्यावर? अहो, ती माझी स्टाईल आहे ना. खड्ड्यात घाला तुमची स्टाईल बोलताय तुम्ही. नाही पण म्हणजे वसाड्या मी असं नाही बोललोय. म्हणजे मी त्यांना असं कुठं बोललोय की तू नीच आहेस, नालायक आहेस, तू निचड आहेस, तू रेमा डोक्याचा आहेस, असं मी बोललोय का त्याला? मिलॉर्ड, तुमच्या लक्षात येते पाठोपाठ जवळपास 5 शिव्या दिल्यात त्यांनी. प्रत्येक शिवीला 2,000 नुसार 10,000चा दंड ठोका त्यांना. 6 शिव्या दिलेल्या आहेत. 12,000चा दंड. नाही 12,000चा दंड तर लागू शकतो बा, दिला पाहिजे. माय लॉर्ड 12,000चा दंड नका लावू माय लॉर्ड. का बरं? केसच 10,000ची सुरू आहे. दंड 12,000चं ते 12-10 नाही हो. जास्त. मला एक विनंती करायची कोर्टाला की काय? कोर्टाने एक दयाळूपणा दाखवावा काय? आणि ते जे काय आता म्हणाले त्याची एकत्रित एक शिवी म्हणून 2,000चा दंड लावा. आम्ही दंड भरायला तयार आहोत. मी देणारच नाही. वसाड्या ही शिवी नाही आता. मी नाही दंड देणार. हो वसाड्या शिवी नाही आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही नीच नालायक निच्छ जे काय बोललात ती इथे शिवी आहे ना. ते शिवी आहे? ते असंसदीय शब्द आहेत, इथे नाही बोलता येत. इथं नाही बोलतायत. ओ मालाड सुरू करा तुम्ही. मिलॉर्ड, तुम्हाला मालाड बोललाय. मालाड काय करताय तुम्ही? हे काय करताय? हे बोलतात. हा, आधी सेंट्रल लाईनला होतो, आता वेस्टर्न लाईनला आला तुम्ही मला. ऍडव्होकेट बने करा. यांना आहे ना मला नीट विशेषणाने संबोधायला सांगा, नाही तर यांना सांगा शांत राहा. समजावतो मी कमाल आहे यांची. म्हणजे माझं मानवी अस्तित्व नाकारून हा माणूस डायरेक्ट नागरी वस्ती करतोय माझे. तर काय? खरं तर याच्यासाठी आहे ना मी यांच्यावर वेगळा दावा ठोकला पाहिजे. नाही. पण तुमचा गरीब तोंड बघून मी थोडासा दयाळूपणा दाखवतोय आणि यांच्यावर आहे ना अतिरिक्त 5,000 रुपयाचा दंड ठोकतोय. मी ठोकतो. हा हे मालाड हे चुकीचं आहे. हो ठोकतो ठोका हे चांगलं आहे. म्हणजे हे व्यवस्थित आहे, चांगलं आहे. एक मिनिट दंड ठोकतो, दंड ठोकला, याच्यात काय चुकीचं आहे हो? काय चुकीचं आहे? हा? अरे बोलल्यानंतर जरा ते ऐका, काय वाटतं ते बघा. माझ्या तर डोळ्यासमोर दिसतंय ते. काय एक माणूस ते धपाधप ठोकतोय, त्याला मारतोय. अरे हे हुंसा आहे, हुंसा. ऍडव्होकेट बने काय नाहीतरी काय? हा माणूस आहे ना शब्दांचा भिकारी आहे गाड्या. याचं भाषेचं ज्ञान आहे ना अगदी तोकडे. जीवन नाही. हो दंड ठोका, दंड ठोकणे, दंड ठोठावला हे सगळे संसदीय शब्द आहेत ना हो. आणि मालाड हा जरी आक्षेपार्ह शब्द नसला तरी एखाद्या व्यक्तीला मालाड म्हणणं म्हणजे त्याचं व्यक्ती असणं त्याच्यावरच प्रश्नचिन्ह उभं केल्यासारखं आहे की नाही. त्याच्यामुळे आता आहे ना मी तुमच्यावर अतिरिक्त 5,000 दंड ठोकतोय. आताचे 5,000 आधीचे 3,000 असा एकंदर म्हणजे 8,000 रुपये दंड ठोकलाय यांच्यावर. चालेल, आम्ही भरायला तयार आहोत. काय चालेल वाचाल? तुझ्या खिशातून जाणार आहेस काय? माझ्या खिशातून जाणार आहे? अरे तू माझा वकील आहेस ना. तू काहीतरी नुसता कोट घातला साहेब वगैरे काहीतरी बोल. मोठा बोलला साहेब, मला सगळं माहिती आहे. मी टॉपर आहे. आता करे ना टॉपर काय सर तुम्ही शांत बसा. ओ वकील, हा पण त्यांना मिळाल्यासारखं वाटतंय मला. मी मिळालेला आहे. पक्षपातीपणाचा आरोप केलाय. काय करताय तुम्ही? अरे मग तुम्ही मी मिळालेलो आहे यांना. तुम्ही न्यायाधीशावर पक्षपातीपणाचा आरोप करताय, यासाठी अजून 10,000 रुपयाचा अतिरिक्त दंड ठोकतोय मी तुमच्यावर. आणि मी यांना मिळालेलो आहे हे तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध करा आता. कारण मी तुमच्यावर आहे ना आबरू नुकसानीचा खटला ठोकतो आता 2 करोडचा. जे कधी बघितलं तर कुठून आणू मी? मला माहिती नाही. अरण्या, हे माझ्या मित्रा ये राजा. ऐक, काय तू केस माग घे. तू काय येडायस काय वाचाड्या? ह्या टकल्यासमोर मी केस मागे घेतलं तर अजून चिडेल तो. काय करू या माणसाचा मी? हद्द करतोय हा माणूस. याने जी आता बेअदबी केलेली आहे याच्यासाठी मी याच्यावर 1,00,000 रुपयाचा दंड ठोकतोय. अरे बापरे. आणि सगळं जे जी काही दंडाची रक्कम आहे ती जर 2 दिवसात भरली नाही तर 3 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावतोय मी तुम्हाला. अरे बापरे, मला माफ करा.
अरे सांग ना काय ऐक ही केस मी मागे घेतो म्हणजे याला मी पैसे दिलेच नाही याने मला शिव्या घातल्याच नाही ही केसच नाही ही खोटी केस आहे असं समजा मी तुमच्या पाया पडतो मला सोडू द्या कदम ही खोटी केस आहे हा, मला पाया पडतो न्यायालयाचा तुम्ही वेळ वाया घातलाय न्यायालयाची दिशाभूल केली आहे यासाठी अजून 1 लाखाचा अतिरिक्त दंड ठोकतोय मी तुमच्यावर आणि ही सगळी दंडाची रक्कम जर तुम्ही 2 दिवसात नाही भरली तर 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावतोय तुम्हाला. अरे बाप रे बाप मी नुसता बोललो तरी त्यांना सांगा बोलू नका म्हणून. निषिद्ध हातवारे करतायत परत दंड ठोकीन मी यांच्यावर. मी बोलतो त्यांच्याशी मायलॉट लवकर सांगा त्यांना. फोन लावा त्यांना. काय घेऊन येत आज पहिल्यांदा कोणाला तरी न लढताच केस जिंकताना पाहिलंय. सुपर हिट परफॉर्मन्स, खूप मजा आली. येस प्रसाद दा. बनेच्या वाक्यानंतर मी खूप बारकाईने पाहत होतो तर माझ्या खरंच असं लक्षात आलं की जजच्या लायकीचा एकही चेहरा नाहीये. खरं आहे, 100% खरं आहे. एकटा शाम्या आहे. त्यामुळे दिग्दर्शकांना यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्यासाठी. बाकी विषय रंजक होता. दोघांचा अटेम्प्ट विशेष कौतुक करण्यासारखा आहे. बने आणि श्रमेश दोघांचाही. श्याम आणि मोरे नेहमीप्रमाणे. अरुण कचकची एनर्जी मस्त, मजा आली. सई. एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. काहीतरी वेगळंच होतं म्हणजे ह्या कोर्टरूममध्ये हे चेहरे दिसतील असं कधीच वाटलं नव्हतं पण ते दिसलेही आणि त्यांनी न्यायही दिला त्यांच्या कॅरेक्टरना. कॅसनोव्हा मस्त म्हणजे ते जे कन्व्हिक्शन आहे ना तुमच्या बोलण्यात त्याचं काहीच होऊ शकत नाही म्हणजे ते अफाट आहे. श्यामदादा मस्त. अरुणदा एनर्जीला तुमच्या हॅट्स ऑफ, मजा आली. मोरे एकदा मला कोपच्यात भेटून कॅसानोवा म्हणजे काय समजावून सांग. आणि याला विचारलं हे सांगत पण नाही आहे. कॅसनोव्हा म्हणजे प्लेयर म्हणजे जो खूप मुली फिरवतो असा माणूस. एक रात्र घेतले शब्द पाठ करा. पण हे किती छान आहे मोरे की तुम्हाला अर्थ माहित नाही त्याच्यामुळे त्याचं कन्व्हिक्शन आणि त्याचा इनोसन्स हा इंटॅक्ट असतो आणि त्याचीच मजा आहे. येस, सो ट्रू, सो ट्रू. आणि या स्किटचा जो काय माहोल क्रिएट केलेला आहे 8 डिपार्टमेंटसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. वेल डन ऋषी, वेल डन टीम, थँक्यू सो मच. मंडळी, हास्याची ही शोध मोहीम अशी चालू राहणार आहे परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.